आजचा टॉपिक ऑब्झर्विंग स्पेस शिकणं आहे आपल्याला. टेलिस्कोप सुरुवातीला दिलेला आहे, नीड टू अंडरस्टँड द युनिवर्स, हिस्ट्री ऑफ टेलिस्कोप. आणि आपल्या इंट्रोडक्शन पार्टमध्ये दिले आहेत 2 क्वेश्चन. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन स्काय अँड स्पेस. अर्थच्या ॲटमॉस्फिअरवर जेव्हा तुम्ही उभे राहता, अर्थच्या सरफेसवर, इथून वर जेव्हा आपण पाहतो, जिथपर्यंत अर्थचं ॲटमॉस्फिअर एक्झिस्ट करते त्याला आपण म्हणतो स्काय, जो की तयार झालेला आहे क्लाउड्स, गॅसेस आपल्या अवतीभोवती राहतात ते. नेक्स्ट टॉपिक आहे स्पेस म्हणजे काय. तर आता या स्कायच्या बियॉन्ड इन्फिनिटीपर्यंत जे आपण पाहतो, खूप सारे स्टार्स, प्लॅनेट, जो की पूर्ण एम्प्टी स्पेस आहे, ज्याला व्हॅक्यूम म्हणतात, तो आहे स्पेस. स्काय हा छोटासा कन्सेप्ट आहे, स्पेस हा त्याच्यापेक्षा मोठा आणि व्हास्ट कन्सेप्ट आहे. सेकंड क्वेश्चन दिला आहे, व्हॉट इज स्पेस ऑब्झर्वेशन अँड व्हाय इट इज इम्पॉर्टंट. स्पेस ऑब्झर्वेशनमध्ये खूप साऱ्या गोष्टी येतात. नंबर 1, वेगवेगळ्या स्टार्सचा, प्लॅनेटचा, गॅलेक्सीचा स्टडी, आपल्या अर्थचा स्टडी, याला आपण म्हणू शकतो स्पेस ऑब्झर्वेशन. का करतात स्टडी, एक एक्झाम्पलच्या बेसिसवर पाहू. अर्थचा जेव्हा आपण स्टडी करतो तेव्हा अर्थचा पूर्ण अभ्यास केला जातो, ज्याच्यामध्ये ॲटमॉस्फिअर आहे, मेट्रोलॉजी ज्याला हवामान म्हणतो आपण, त्याच्यानंतर अर्थच्या जमिनीच्या सरफेसच्या खाली जे आपल्याला मिनरल्स आणि फॉसिल्स मिळतात, कोणत्या भागामध्ये कोणत्या गोष्टी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे याच्याबद्दल आपल्याला अंदाज येतो. म्हणून आपण करतो स्पेस ऑब्झर्वेशन, हे आहे त्याचं इम्पॉर्टन्स. सुरुवातीला पाहू आपण आपला टेलिस्कोप पार्ट आणि इंट्रोडक्शन पार्ट. पहा, एक डिव्हाइस तुम्हाला स्क्रीनवर दिसेल, जो की हा आहे, याला आपण म्हणतो टेलिस्कोप. याच्या मदतीने आपण ऑब्झर्व करतो स्टार, प्लॅनेट आणि वेगवेगळ्या टेरेस्ट्रियल ऑब्जेक्ट. एक टेलिस्कोप सफिशियंट आहे का पूर्ण युनिव्हर्सला ऑब्झर्व करण्यासाठी? खूप मोठा आहे हा, खूप दूरपर्यंत स्टार्स आणि प्लॅनेट आहेत, तर एक टेलिस्कोप सफिशियंट नाही आहे. क्वेश्चन पहा काय दिला आहे, अ टेलिस्कोप इज यूज टू ऑब्झर्व स्पेस, बट विल वन टेलिस्कोप बी सफिशियंट फॉर अस टू ऑब्झर्व स्पेस कम्प्लिटली. तर उत्तर आहे नो. सेकंड क्वेश्चन पहा काय दिला आहे, आर टेलिस्कोप्स इन्स्टॉल्ड इव्हन इन स्पेस. तर टेलिस्कोपला आपण स्पेसमध्ये इन्स्टॉल करू शकतो का? उत्तर आहे यस. हबल टेलिस्कोप आपण शिकणार आहे या लेसनमध्ये, जो की स्पेसमध्ये इन्स्टॉल केलेला आहे. का टेलिस्कोपला स्पेसमध्ये इन्स्टॉल करतात हे सुद्धा आपल्याला ह्या लेसनमध्ये शिकणार आहे. तर सुरुवात करू आपण या टेलिस्कोपच्या हिस्ट्रीपासून. पहा, सर्वात पहिले 1608 सायंटिस्टचं नाव किंवा व्यक्तीचं नाव हान्स लिपर्शी यांनी 1608 मध्ये जे चष्म्याचे कारागीर होते यांनी बनवला सर्वात पहिला टेलिस्कोप. एका लेन्सला दुसऱ्या लेन्सच्या मागं असं ॲडजस्ट करून ऑब्जेक्टला क्लोज आणलं, जेणेकरून ऑब्जेक्ट मोठा दिसायला लागला. यांनी काय केलं, सर्वात पहिले बनवला टेलिस्कोप. हान्स लिपर्शीने 1608 मध्ये बनवला पहिला टेलिस्कोप. व्यक्ती होते चष्म्याचे कारागीर आणि रिसर्चर. यांनी काय केलं, एका लेन्सच्या मागं दुसरी लेन्स ठेवली. 2 lenses kept one behind the other brings object closer to us. एक लेन्स त्याच्या मागं दुसरी लेन्स, असं केल्यामुळे ऑब्जेक्ट काय आला, क्लोज, म्हणजे मोठा दिसायला लागला. ह्या टेलिस्कोपला अपडेट केलं, मॉडिफाय केलं 1609 मध्ये. सायंटिस्टचं नाव आहे गॅलिलिओ गॅलिले. यांनी बनवला थोडा ॲडव्हान्स लेवलचा टेलिस्कोप. त्यांच्यापासून इन्स्पायर होऊन आपण म्हणू शकतो. मेड टेलिस्कोप फॉर स्पेस ऑब्झर्वेशन. जेव्हा गॅलिलिओ गॅलिलेनं टेलिस्कोप बनवला, यांनी स्पेसमधले काही गोष्टीसुद्धा आपल्याला समजावून सांगितल्या. यांनी काय काय ऑब्झर्व केलं ते एकदा डिस्कस करू. नॉर्मली उघड्या डोळ्यांनी म्हणजे बिना टेलिस्कोपच्या मदतीनं तुम्ही जे रात्री स्टार, प्लॅनेट काही गोष्टी पाहू शकता, ते जेवढे आपल्याला दिसतात तेवढेच नाही आहेत. टेलिस्कोप जेव्हा इन्व्हेंट झाला, याच्या पलीकडे सुद्धा खूप सारे स्टार्स आहेत. म्हणजे जेवढे आपल्याला नॉर्मली दिसतात डोळ्यांनी बिना टेलिस्कोपच्या, ते तर फक्त छोटासा हिस्सा आहे. त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त स्टार्स आणि प्लॅनेट आहेत हे आपल्याला माहिती झालं. कशाच्या मदतीनं? टेलिस्कोप. पॉईंट पहा, ही रिअलाइज दॅट देर आर मेनी मोर स्टार्स दॅन व्हॉट कुड बी सीन विथ नेकेड आईज. जे नॉर्मली आपल्या डोळ्यांनी दिसतात, हे तर खूप छोटासा हिस्सा आहे त्या स्टार आणि प्लॅनेटचा. याच्या पलीकडे खूप सारे स्टार्स आणि प्लॅनेट आपल्या अर्थच्या, आपल्या स्पेसमध्ये आपल्याला दिसतात. नेक्स्ट, यांनी जे महत्त्वाचे एव्हिडन्सेस दिले किंवा महत्त्वाच्या 4 गोष्टी शोधून काढल्या, त्यातल्या खूप साऱ्या शोधल्या, त्याच्या महत्त्वाच्या 4. नंबर 1, सर्वात पहिले यांनी पाहिले क्रेटर्स ऑन मून. एखाद्या प्लॅनेट किंवा नॅचरल सॅटेलाईटवर, मून म्हणजे एक नॅचरल सॅटेलाईट आहे, एखादी टेरेस्ट्रियल वस्तू जेव्हा प्लॅनेटवर येऊन धडकते, मीटिओरॉइड, ॲस्टेरॉइड, तेव्हा ती असा एक मार्क सोडून जाते त्या प्लॅनेटवर, ज्याच्या मदतीनं तयार होतो एक मोठा खड्डा किंवा एक मोठी अशी जागा. याला म्हणतात क्रेटर्स.
ते गॅलिलिओ गॅलिलीने जेव्हा टेलिस्कोप इन्व्हेंट केला त्यांनी सर्वात पहिले काय शोधून दिले आपल्याला? क्रेटर्स ऑन मून. दुसरं महत्त्वाचं इन्व्हेन्शन जे आपण यांच्या कामाच्या बाबतीत म्हणू शकतो, यांनी ज्युपिटरच्या अराउंड फिरणारे 4 नॅचरल सॅटेलाइट म्हणजे 4 मून शोधून काढले. गॅलिलिओ सॉ 4 मून्स रिव्हॉल्विंग अराउंड ज्युपिटर दॅट प्रूव्स दॅट नॉट एव्हरीथिंग रिव्हॉल्व्स अराउंड द अर्थ. पहिले असा समज होता की अर्थ रेस्टमध्ये आहे, बाकी सगळ्या गोष्टी अर्थच्या अराउंड फिरतात. पण जेव्हा याने टेलिस्कोपच्या मदतीनं 4 मूनला ज्युपिटरच्या अराउंड फिरताना पाहिलं तेव्हा एक डाऊट क्लिअर झाला की सगळं काही अर्थच्या अराउंड फिरत नाही. हे 4 मून कोणाच्या अराउंड रिव्हॉल्व करत होते? ज्युपिटर. क्लिअर? ही इमेज तुम्ही पाहू शकता, ज्युपिटर आणि त्याच्या अराउंड फिरणारे मून. आता पुढे ब्लॅक स्पॉट ऑफ सन हे सुद्धा त्यांनी टेलिस्कोपच्या मदतीनं शोधून काढले. ब्लॅक स्पॉट्स ऑन द सन हे काय असते? इमेज तुम्हाला क्लिअर करून देईल. हा आहे आपला सन, त्याच्यावर तुम्हाला दिसत आहेत ब्लॅक स्पॉट. हे टेलिस्कोपच्या मदतीनं गॅलिलिओ गॅलिलीने इन्व्हेंट केले. थर्ड इन्व्हेन्शन. फोर्थ अँड लास्ट, यांनी काय केलं? सॅटर्नच्या अराउंड तयार होणारी रिंग सुद्धा पाहिली टेलिस्कोपच्या मदतीने. सो रिंग अराउंड द सॅटर्न, इमेजमध्ये पाहू शकता तुम्ही सॅटर्न प्लॅनेट आणि त्याच्या अवतीभोवती फिरणारी रिंग कशाच्या मदतीनं पाहिली? फर्स्ट, गॅलिलिओ गॅलिलीनं जेव्हा टेलिस्कोप इन्व्हेंट केला तेव्हा पहिला पॉईंट आपल्याला हे समजलं की नेकेड आईजनं जेवढे आपल्याला प्लॅनेट आणि स्टार दिसतात फक्त तेवढेच नाही आहे, त्याच्यापेक्षा खूप जास्त आहेत. नंबर 2, क्रेटर्स ऑन मून शोधून काढले. नंबर 3, सॅटर्नच्या अराउंड फिरणारी रिंग तुम्ही पाहिली. नंबर 4, आपण म्हणू शकतो ज्युपिटरच्या अराउंड फिरणारे नॅचरल सॅटेलाइट अँड ब्लॅक स्पॉट्स ऑफ द. क्लिअर इथपर्यंत? जाऊ आता पुढच्या टॉपिककडे. डिफरंट फॉर्म्स ऑफ रेडिएशन. आता आपल्या अवतीभोवती जे रेडिएशन आपण पाहतो, किती प्रकारचे रेडिएशन असतात, काय याचे डिफरंट फॉर्म्स आहेत, सगळं व्यवस्थित डिस्कस करू. हा आहे एक प्रिझम काचेपासून बनलेला, त्याच्यात एंटर करत आहे व्हाईट लाईट. लाईट ही काय आहे? तर लाईट आहे एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. लाईट काय आहे? आता साऊंड लेसन शिकवत असताना तुम्हाला मी 2 प्रकार वेव्हचे शिकवले. एक 5 मिनिटात त्या टॉपिकचे एक रिव्हिजन करून देतो, लक्ष दे जा. टाइप्स ऑफ वेव्ह जेव्हा तुम्ही डिस्कस करता, टाइप्स ऑफ वेव्ज, त्याच्यात आपण पाहिलं 2 प्रकारच्या बेसिक वेव्ज असतात. पहिला प्रकार मेकॅनिकल वेव्ह आणि दुसरा प्रकार जो की आज आपल्या कामाचा आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. पहा आता वेव्ह काय आहे? तर वेव्ह ही एनर्जीचा एक फॉर्म आहे जी की एका पार्टिकलची एनर्जी दुसऱ्यामध्ये ट्रान्समिट करते. मेकॅनिकल वेव्ह म्हणजे काय? अशी कोणतीही वेव्ह जिला ट्रॅव्हल करण्यासाठी मीडियमची आवश्यकता आहे. ते मीडियम गॅसियस असू शकते, सॉलिड असू शकते, लिक्विड असू शकते. क्लिअर? ज्या वेव्हला ट्रॅव्हल करण्यासाठी मीडियमची आवश्यकता आहे अशा वेव्हला म्हणतात मेकॅनिकल वेव्ह. त्याच्यात मग 2 प्रकार पण शिकलो होतो आपण, लॉन्जिट्यूडनल अँड ट्रान्सवर्स. आजच्या लेक्चरचा तो पॉईंट नाही आहे. नेक्स्ट, अशी कोणतीही वेव्ह जिला मीडियमची आवश्यकता नाही, ती मीडियम असेल तरी ट्रॅव्हल करू शकते, मीडियम नसेल तरी ट्रॅव्हल करू शकते, त्या वेव्हला म्हणतात इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. ही जी लाईट आहे ही आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. अजून लाईटच्या व्यतिरिक्त तुम्ही देऊ शकता रेडिओ वेव्ह, ही सुद्धा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे. चला एका एक्झाम्पलने यालाही पाहून घेऊ. ही आहे आपली अर्थ आणि अर्थच्या अराउंड हे अर्थचं ॲटमॉस्फिअर. इथं कुठंतरी आहे सन. सनपासून निघणारी सनलाईट आपल्या अर्थपर्यंत इथे येते ॲटमॉस्फिअरपर्यंत. तर सन आणि अर्थच्या ॲटमॉस्फिअरच्या मधात काहीच नाही, पूर्ण व्हॅकंट प्लेस आहे ज्याला आपण म्हणतो व्हॅक्यूम. ना गॅस आहे कोणती, ना लिक्विड आहे, ना सॉलिड आहे. म्हणजे सनपासून निघालेली लाईट व्हॅक्यूममध्ये ट्रॅव्हल करू शकली. मग सांगा, लाईटला इथं मीडियमची आवश्यकता होती का? विदाऊट मीडियम सुद्धा लाईटने ट्रॅव्हल केलं. ही आहे स्पेशालिटी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हची. आता इथून पुढे अर्थचं ॲटमॉस्फिअर स्टार्ट झाल्यावरही लाईट, सनलाईट आपल्या अर्थच्या सरफेसपर्यंत पडते, जी आपल्याला आपल्या अवतीभोवती सनलाईट दिसते. म्हणजे इथून इथपर्यंत मीडियम नव्हतं तरी सुद्धा लाईट ट्रॅव्हल करून गेली आणि ह्या पॅचमध्ये मीडियम असतानाही ती ट्रॅव्हल करत होती. म्हणजे लाईटला मीडियम असेल तरी चालते, मीडियम नसेल तरी सुद्धा चालते. अशी वेव्ह कोणत्या वेव्हच्या नावाने आपण ओळखतो? सिमिलरली खूप सारे प्लॅनेट रेडिओ वेव्हज एमिट करतात.
बेस्ट एक्झाम्पल बनेल ही आपली अर्थ आहे. इथं कोणता तरी एखादा आपण सॅटेलाइट पाठवला असेल तर या सॅटेलाइट आणि अर्थच्या मधात व्हॅकंट प्लेस आहे म्हणजे व्हॅक्यूम आहे. तरी सुद्धा त्याच्यापासून येणारे मेसेजेस आणि इन्फॉर्मेशन अर्थपर्यंत पाठवल्या जाऊ शकते. अर्थपासून सॅटेलाइटपर्यंत सुद्धा कमांड पाठवल्या जाऊ शकतात. म्हणजे ही वेव्ह व्हॅक्यूममध्ये ट्रॅव्हल करत आहे जिला रेडिओ वेव्ह म्हणतात. तिला सुद्धा तुम्ही काय म्हणू शकता? तर दोन वेव्ह असतात, मेकॅनिकल, इलेक्ट्रोमॅग्नेटिक. जिला मीडियमची आवश्यकता ती मेकॅनिकल, त्याच्यात साऊंड वेव्ह सारखे एक्झाम्पल येतात. त्याच्यातही प्रकार पडतात ट्रान्सवर्स अँड लॉन्जिट्यूडनल. मग आलो आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह, जिला मीडियमची आवश्यकता नाही, मीडियम असेल तरी ट्रॅव्हल करते, नसेल तरी सुद्धा ट्रॅव्हल करते. त्याच्यामध्ये दोन उदाहरणं सांगितले, रेडिओ वेव्ज अँड लाईट. आता आपला टॉपिक आहे लाईट, तर आपण जरा याच्यावर जास्त भर देऊ. लाईट इज अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. आता परत एकदा साऊंड लेसन शिकवत असताना तुम्हाला वेव्हलेंथ कन्सेप्ट पण शिकवला. प्रत्येक वेव्हला एक पर्टिक्युलर वेव्हलेंथ असते. तर आता हा शब्द पहिले समजून घेऊ. एक्झाम्पलसाठी मी कोणती तरी एक वेव्ह बनवली, अशा काही प्रकारची. सपोज ही वेव्ह आहे, ठीक आहे. वेव्ह दोन प्रकारच्या शिकवल्या होत्या. ही एक वेव्ह बनवली. एक वेव्ह अशी आपण डिस्कस करू ज्याच्यामध्ये मी तुम्हाला असा एक कॉम्प्रेशन झोन, थोडा दूर दूर बनवतो रेअर फ्रॅक्शन झोन, परत जवळजवळ बनवतो कॉम्प्रेशन झोन शिकवला. परत थोडंसं दूर दूर बनवल्यानंतर रेअर फ्रॅक्शन बनवलं. हा आहे कॉम्प्रेशन, हा आहे रेअर फ्रॅक्शन, कॉम्प्रेशन, रेअर फ्रॅक्शन. जेव्हा वेव्ह अशा नेचरमध्ये असते, हायेस्ट पॉईंट हा आहे, हायेस्ट पॉईंट हा आहे. हायेस्ट पॉईंटला म्हणतात क्रस्ट, लोवेस्ट पॉईंट हा आहे, लोवेस्ट पॉईंट हा आहे, याला म्हणतात ट्रफ. दोघांची ही डेफिनेशन पहा. जेव्हा तुम्ही कन्झिक्युटिव्ह दोन लगातार येणाऱ्या क्रस्टमधलं अंतर पाहता, यालाच म्हणतात वेव्हलेंथ आणि लॅम्बडा सिम्बॉलने रिप्रेझेंट करतात. किंवा दोन लगातार येणाऱ्या ट्रफमधलं डिस्टन्स सुद्धा लॅम्बडाने रिप्रेझेंट करतात, याला सुद्धा वेव्हलेंथ म्हणतात. परत ऐका, प्रत्येक वेव्हला एक पर्टिक्युलर वेव्हलेंथ असते. लगातार येणाऱ्या दोन क्रस्टमधलं डिस्टन्स किंवा लगातार येणाऱ्या दोन ट्रफमधल्या डिस्टन्सला म्हणतात वेव्हलेंथ, जेव्हा वेव्ह अशी असेल. सेकंड फेजमध्ये येतो. कन्झिक्युटिव्ह कॉम्प्रेशन झोनपासून कन्झिक्युटिव्ह कॉम्प्रेशन झोनपर्यंतच्या डिस्टन्सला सुद्धा वेव्हलेंथ म्हणतात. कन्झिक्युटिव्ह रेअर फ्रॅक्शनपासून दुसऱ्या लगातार येणाऱ्या कॉम्प्रेशन रेअर फ्रॅक्शनपर्यंत पासाल तर त्याला सुद्धा वेव्हलेंथ म्हणतात. तो वेव्हलेंथच्या डेफिनेशन तुम्ही दोन प्रकारे देऊ शकता. the distance between two consecutive crust or the distance between two consecutive rare fraction or the distance between two consecutive trough or the distance between two consecutive रेअर फ्रॅक्शन झालं असेल तर कॉम्प्रेशन, कॉम्प्रेशन झालं असेल तर रेअर फ्रॅक्शन. प्रत्येक वेव्हला आपली एक पर्टिक्युलर वेव्हलेंथ असते. ही वेव्हलेंथ तिचं बिहेवियर ठरवते आणि वेव्हलेंथच्या बेसिसवरच आपण वेव्हचे दोन प्रकार पाडतो, व्हिजिबल अँड इनव्हिजिबल. प्रत्येक वेव्हला काय असते? एक पर्टिक्युलर वेव्हलेंथ. वेव्हलेंथ समजलं? दोन कन्झिक्युटिव्ह क्रस्टमधलं डिस्टन्स किंवा दोन कन्झिक्युटिव्ह ट्रफमधलं डिस्टन्स. क्लिअर? किंवा कॉम्प्रेशनमधलं किंवा, पण दोघंही असले पाहिजे कन्झिक्युटिव्ह. इथपर्यंत लेक्चर समजलं? काही डाऊट आहे का? नक्की. चला जाऊ पुढे. पहा, लाईट काय आहे? एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. प्रत्येक वेव्हला एक कॅरेक्टरिस्टिक वेव्हलेंथ असते. आता ही आहे व्हाईट लाईट. व्हाईट लाईट बनते 7 रंगांपासून. हा 7 रंगांचा म्हणतो आपण प्रिझम, स्पेक्ट्रम. हे 7 रंग आहेत असे. पहा, आता ही व्हाईट लाईट डिस्ट्रीब्यूट झाली कितीमध्ये? 7. मग एका लाईटचं 7 रंगांमध्ये डिव्हिजन होण्याला म्हणतात डिस्पर्जन. क्लिअर? सर्वात कमी बेंड झाला रेड कलर. वाक्य आहे का माझं? रेड कलर, व्हाईट लाईट अशी एंटर केली, 7 रंगांमध्ये डिवाइड झाली. हा पहिला रंग लाल, तो सर्वात कमी बेंड झाला. म्हणजे हा मार्कर असा होता, हा असा बेंड झाला, सर्वात कमी बेंड झाला. नंबर 2 ऑरेंज, थोडा जास्त बेंड झाला. येलो, थोडा आणखी बेंड झाला. ग्रीन जास्त, ब्ल्यू त्याच्यापेक्षा जास्त. क्लिअर? इंडिगो अँड व्हायोलेट. आता ऐका, कोणतीही आपण समजा धावत आहे सरळ, मला तुम्ही म्हटलं की सर छोटासा टर्न घ्या, तर मी धावत आहे स्पीडमध्ये. छोटासा टर्न घेतला मी तर माझी स्पीड काही जास्त कमी नाही होणार, थोडी कमी करावी लागेल मला टर्न घेताना. पण मला तुम्ही शार्प टर्न घ्यायला सांगसाल तर मला स्पीड जास्त कमी करावी लागेल. आता वाक्य आहे का? लाल रंग सर्वात कमी बेंड होतो म्हणून लाल रंगाची स्पीड सर्वात जास्त, वेव्हलेंथ सर्वात जास्त.
व्हायोलेट कलर सर्वात जास्त बेंड होतो म्हणून याची स्पीड सर्वात कमी आणि नाही वेवलेंथ पण कमी. पॉइंट समजला? परत ऐका. रेड कलर सर्वात कमी बेंड झाला, सर्वात जास्त वेवलेंथ, सर्वात जास्त स्पीड. सर्वात जास्त बेंड झाला व्हायोलेट, सर्वात कमी वेवलेंथ, सर्वात कमी. क्लिअर इथपर्यंत? हा सिक्वेन्स लक्षात ठेवा. वरच्या साईडनं कोणता शब्द बनत नाही, असा एक शब्द बनतो ज्याला आपण म्हणू शकतो व्हिप गिअर. व्हायोलेट, इंडिगो, ब्ल्यू, ग्रीन, येलो, ऑरेंज, रेड. रेड कलरची वेवलेंथ सर्वात जास्त ती असते 800 नॅनोमीटर. व्हायोलेटची वेवलेंथ सर्वात कमी ती असते 400 नॅनोमीटर. ह्युमन आईज 400 नॅनोमीटर ते 800 नॅनोमीटरच्या रेडिएशनलाच पाहू शकतात. मग हेच आपल्याला दिसू शकतात म्हणून याला म्हणतात व्हिजिबल रेडिएशन किंवा व्हिजिबल लाईट. आपण फक्त आणि फक्त 400 नॅनोमीटर ते 800 नॅनोमीटरमध्ये पाहतो. 800 नॅनोमीटर वेवलेंथ कोणाची? रेड कलरची. म्हणूनच धोकादायक ठिकाणी रेड कलरचा वापर होतो, कारण त्याची वेवलेंथ सर्वात जास्त आहे. सिग्नल, त्याच्यानंतर 2 व्हीलर 4 व्हीलरचे ब्रेक लाईट्स, बरोबर. त्याच्यानंतर ट्रेन थांबवण्यासाठी सुद्धा आपण कोणत्या कलरचा वापर करतो? रेड. कारण तो दुरून दिसतो, कारण त्याची वेवलेंथ सर्वात जास्त, स्पीड सर्वात जास्त. आता काही वेव्ज अशा असतात ज्यांची वेवलेंथ रेडपेक्षा जास्त असते. काही वेव्ज अशा असतात ज्यांची वेवलेंथ व्हायोलेटपेक्षा कमी असते. आपण पाहू शकतो फक्त 400 ते 800. 800च्या वर ह्युमन आईजनं पाहता येत नाही, मशीन्सच्या मदतीनं पाहिल्या जाईल. याच्यापेक्षा कमी सुद्धा आपण पाहू शकत नाही. तर पाहू शकतो ती व्हिजिबल लाईट, आणि जी पाहू शकत नाही ती इनव्हिजिबल. अबाउट रेड ज्यांची वेवलेंथ आहे त्या दिसत नाहीत, त्याच्यात येणाऱ्या वेव्स कोणत्या पाहू. आता व्हायोलेटच्या खाली वेवलेंथ असेल तर पाहू शकत नाही. आता रेडच्या वर कोणत्या कोणत्या? त्या पाहता येत नाही म्हणजे इनव्हिजिबल झाल्या. ह्या पाहता येत नाही म्हणजे इनव्हिजिबल झाल्या. एक्झाम्पल पहा, लक्ष द्या. इनव्हिजिबल, इनव्हिजिबल. फर्स्ट रेडिओ वेव्ह. रेडिओ वेव्हची वेवलेंथ ही 20 सेंटीमीटरपेक्षा मोठी असते. आता रेडिओ वेव्स कुठे वापरतात? मोबाईलचं नेटवर्क, घरात येणाऱ्या टेलिव्हिजनवर दिसणाऱ्या आपल्याला चॅनल्स म्हणजे कम्युनिकेशन आणि ब्रॉडकास्टिंगमध्ये आपण रेडिओ वेव्सचा वापर करतो. नंबर 2 मायक्रोवेव्ह. अन्नपदार्थ शिजवण्यासाठी, कम्युनिकेशनसाठी रेडिओ मायक्रोवेव्हचा वापर करतात. थर्ड आहे इन्फ्रारेड. पहा, मायक्रोवेव्हची वेवलेंथ असते 0.3 मिलीमीटरपासून 20 सेंटीमीटरपर्यंत. नंबर 3 इन्फ्रारेड, ज्याची वेवलेंथ 800 नॅनोमीटर ते 0.3 मिलीमीटरपर्यंत असते. इन्फ्रारेड कुठं वापरतात? तर पहा, नाईट व्हिजन कॅमेरे असतात जे रात्रीचा व्हिडिओ शूट करू शकतात. एखादी गरम वस्तू असेल त्यात लाल कलरची दिसते, थंड वस्तू ब्ल्यूश कलरची दिसते. हे इन्फ्रारेड कॅमेऱ्यामध्ये इन्फ्रारेड वेव्हचा वापर करतात. तुम्ही पाहिलं असेल डॉक्टरकडे जेव्हा आपण जातो तर काही ते थर्मोमीटर्स असतात, ते स्किनवर असे टॅप केले की त्याच्यावर रीडिंग येते. त्याच्यातून निघणाऱ्या वेव्हसुद्धा इन्फ्रारेड. तर याचा वापर आपण अशा ठिकाणी करतो. टेलिव्हिजनचं रिमोट त्याच्यामध्ये सुद्धा इन्फ्रारेड लाईटचा आपण वापर करतो. नंतर आहे अल्ट्रा व्हायोलेट, ज्याची वेवलेंथ आहे 300 पिकोमीटर पासून ते 400. अल्ट्रा व्हायोलेट लाईटचा वापर कुठं होतो? नंबर 1 एखादी वस्तू स्टरलाइज करायची आहे, म्हणजे त्यातले बॅक्टेरिया किल करायचे आहेत तर अल्ट्रा व्हायोलेट लाईटचा वापर करतात. नेक्स्ट, याच्या मदतीनं स्किन कॅन्सरसारखे डिसीज सुद्धा होऊ शकतात. सनलाईटमध्ये अल्ट्रा व्हायोलेट रेज असतात, त्या वारंवार स्किनवर पडल्या तर स्किनला प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ शकतात. नेक्स्ट आहे एक्सरेज, ज्याची वेवलेंथ 3 पिकोमीटर ते 300 पिकोमीटर. कुठं वापरतात? तर मेडिकल फील्डमध्ये बोनच्या इंटरनल इमेजेस ज्या आपल्याला पाहायच्या आहेत, बोन्स आपल्या बॉडीमधल्या, याच्यामध्ये कोणत्या वेव्हचा वापर करतात? लास्ट वन गॅमा रेज, यांची वेवलेंथ 3 पिकोमीटरपेक्षा छोटी असते आणि याच्यात हाय एनर्जी असते. याचा वापर करतात कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये. ह्या सगळ्या वेव्ज आपण पाहिल्या. वरचा सेक्शन डोळ्यांनी पाहता येत नाही, इनव्हिजिबल. खालचा सेक्शन डोळ्याने पाहता येत नाही, इनव्हिजिबल. फक्त पाहू शकतो आपण 400 नॅनोमीटर ते व्हायोलेट टू याला म्हटलं जाईल व्हिजिबल. खाली इनव्हिजिबल, वरचे सुद्धा. आपण पाहिलं इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह काय असते, डिफरंट फॉर्म्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. प्रत्येकाला आपली एक वेवलेंथ असते. हे तुमच्या समोर आहेत त्यांच्या वेवलेंथ. क्लिअर? जातो आता पुढच्या टॉपिककडे. आता आपण पाहणार आहे ऑप्टिकल टेलिस्कोप, त्याच्यात पाहणार आहे रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप. फर्स्ट, टेलिस्कोप 2 प्रकारचे. रेडिओ वेव्हजवर चालणारा रेडिओ टेलिस्कोप. डायरेक्टली डोळा लावून तुम्ही वस्तूला पाहताय, डोळ्यांचा उपयोग करत आहे, त्याच्यात लेन्स असतील, मिरर असतील, त्याला म्हणतात ऑप्टिकल टेलिस्कोप. चला पाहू ऑप्टिकल टेलिस्कोप. व्हिजिबल रेडिएशन टेलिस्कोप अशा काही प्रकारचा दिसतो आपला ऑप्टिकल
टेलिस्कोप याच्यामध्ये दोन प्रकार असतात, रिफ्लेक्शन अँड रिफ्रॅक्शन प्रिन्सिपलवर चालणारे दोन टेलिस्कोप. जो रिफ्रॅक्शनवर चालतो तो रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप, जो रिफ्लेक्शनवर चालतो तो रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप. दोन्ही आता आपण समजू. पहिल्या दोघांमधला फरक समजू. रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप आणि रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप काय आहे, बेसिक प्रिन्सिपल. याच्यामध्ये नंतर दोन प्रकार पडतात, न्यूटोनियन अँड कॅसेग्रेन. पहिले मी या दोन शब्दांचा पहिले अर्थ समजावून सांगतो, लक्ष दे जा. लेन्सेसचा वापर होतो तो रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप, लेन्सेस प्लस मिररचा वापर होतो रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप. पहिले रिफ्लेक्शन समजावून सांगतो. 9th क्लासच्या सुरुवातीला आपण लाईट लेसन शिकत होतो तेव्हा आपण प्लेन मिरर शिकलो. इथं कुठंतरी सोर्स आहे, सोर्समधून लाईट आली, मिररवर पडली, याला तुम्ही इन्सिडंट लाईट म्हटलं होतं. आता पुढे एक नॉर्मल बनवतो इथं, जो की मिरर सोबत परपेंडिक्युलर असेल. हा तुमचा मिरर, हा परपेंडिक्युलर, ज्याला तुम्ही म्हणता नॉर्मल. नॉर्मल आणि इन्सिडंट लाईटच्या मधात जो अँगल बनतो त्याला म्हणतात अँगल ऑफ इन्सिडन्स, आयने रिप्रेझेंट करतात. आता आपण रिफ्लेक्शनचे जेव्हा लॉ शिकलो तेव्हा आपण पाहिलं अँगल ऑफ इन्सिडन्स इज ऑलवेज इक्वल्स टू. मग आता नॉर्मलच्या सोबत हा जो अँगल बनला, हा अँगल बनला अँगल ऑफ रिफ्लेक्शन, आणि याला म्हणतात रिफ्लेक्टेड रे, आणि ह्या फिनॉमिनाला म्हणतो आपण रिफ्लेक्शन. आणि आता ज्या मिररमध्ये ही घटना घडेल त्याला म्हणतात रिफ्लेक्शन. क्लिअर. आता येतो रिफ्रॅक्शनमध्ये. क्लास 10th मध्ये हा आणखी डिटेलमध्ये दिला. सध्या मी थोडंसं त्याचं बेसिक कव्हर करून देतो. ही एक मी लेन्स बनवली, कॉन्व्हेक्स लेन्स. कॉन्केव्ह पण असते, समजावून सांगण्यासाठी मी कॉन्व्हेक्स घेतली. हा बनवला मी प्रिन्सिपल ॲक्सिस. आता सोर्समधून लाईट आली, ह्या सगळ्या मी बनवल्या इन्सिडंट रेज. पहा आता लेन्सच्या आधी सगळे गॅसेस आहेत, म्हणजे काय आहे, सगळी हवा, म्हणजेच काय तर गॅसियस फॉर्म आहे. ही लेन्स बनलेली असेल काचापासून, काच म्हणजे ग्लास, ग्लास म्हणजे सॉलिड. वाक्य ऐका आता माझं. जेव्हा लाईट एका मीडियममध्ये ट्रॅव्हल करत होती एअरमध्ये, तेव्हा ती सरळच ट्रॅव्हल करत होती विदाऊट चेंजिंग इट्स डायरेक्शन. जशी ती ग्लासमध्ये एंटर करत आहे म्हणजे एअरमधून सॉलिडमध्ये जात आहे, मीडियम बदलत आहे. लाईट जेव्हा एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये जाते, अजून करेक्ट करतो, लाईट जेव्हा एका ट्रान्सपरंट मीडियममधून दुसऱ्या ट्रान्सपरंट मीडियममध्ये जाते तेव्हा ती आपली दिशा बदलते. थोडीशी तिनं दिशा बदलली, एका पर्टिक्युलर पॉईंटवर जमा झाली. याला फोकस म्हणतात किंवा प्रिन्सिपल फोकस. आपल्यासाठी एकच पॉईंट महत्त्वाचा. जेव्हा लाईट एअरमध्ये ट्रॅव्हल करत होती एका मीडियममध्ये सरळ होती, जसं मीडियम चेंज झालं तिनं आपली हलकीशी डायरेक्शन चेंज केली. जेव्हा लाईट एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये जात असताना आपली डायरेक्शन बदलते, याला म्हणतात रिफ्रॅक्शन. हा रूल 10वीच्या क्लासमध्ये आणखी डिटेलमध्ये पाहू. थोडंसं समजावून सांगतो. इन्सिडंट लाईट ही एअर आहे, हा ग्लास आहे, आणि खाली परत एअर असेल. इथं बनवला एक नॉर्मल. पहा, एअरमध्ये ट्रॅव्हल करताना सरळ होती, इथून सुरू झाला ग्लास. जर ग्लास सुरू झाला नसता तर ही अशीच सरळ समोर गेली असती. बट रेअरर मीडियम, एअर म्हणजे रेअरर मीडियम, सॉलिड म्हणजे डेन्सर मीडियम, जेव्हा ती रेअरर मीडियममधून डेन्सर मीडियममध्ये आली, ती नॉर्मलच्या दिशेला झुकली. पहा, अशी गेली असती ती, न जाता नॉर्मलकडे बेंड झाली. आता पुढे इथं परत एक नॉर्मल बनवतो. जेव्हा ती ग्लासमध्ये होती एकाच मीडियममध्ये, पहा ती सरळ ट्रॅव्हल करत होती. आता इथून ग्लास संपणार आहे, परत एअर सुरू होणार आहे. जर इथं मीडियम बदललं नसतं तर ती अशी सरळ गेली असती. पण आता ती डेन्सरमधून रेअररमध्ये जात असताना परत आपली दिशा बदलते आणि आता नॉर्मलपासून दूर जाते. याला म्हणतात रिफ्रॅक्शन. एकदा क्विक समजावून सांगतो. व्हेन लाईट ट्रॅव्हल्स फ्रॉम रेअरर मीडियम टू डेन्सर मीडियम, इट बेंड्स टुवर्ड नॉर्मल. व्हेन इट ट्रॅव्हल्स फ्रॉम डेन्सर मीडियम टू रेअरर मीडियम, इट बेंड्स अवे फ्रॉम नॉर्मल. या प्रिन्सिपलला म्हणतात रिफ्रॅक्शन. आणि जे टेलिस्कोप ह्या बेसिसवर काम करतात ते असतात रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप. जे रिफ्लेक्शनवर काम करतात रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप. अजून सिंपल, रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोपमध्ये लेन्सचा वापर होतो, रिफ्लेक्टिंग टेलिस्कोपमध्ये लेन्स प्लस मिररचा वापर होतो. मोस्टली भर आहे त्याच्यावर मिररवर. टॉपिक समजला, रिफ्रॅक्शन समजलं. चला एकदा क्विक आणखी एकदा रिफ्रॅक्शनला समजू. तसं तर एक्सप्लेन केलंय मी. रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप. पहिले आपण समजू रिफ्रॅक्शन काय. तुमच्या नजरेसमोर दिसतोय तुम्हाला एक टेलिस्कोप. एक ऑब्जेक्ट आहे ज्याला तुम्ही ऑब्झर्व करताय. एखादा प्लॅनेट असेल किंवा स्टार असेल. जाऊ पुढे. पहा,
तो झाला तुमचा सोर्स, त्याच्यातून लाईट येणार आहे. सोर्समधून येणारी लाईट पहिले ह्या लेन्सवर पडेल, त्या लेन्सला म्हणतात ऑब्जेक्टिव्ह लेन्स. कोणती लेन्स? इथं तुम्ही डोळा ठेवसाल, इथून त्या वस्तूला पाहसाल, आय पीस. जिथं तुम्ही डोळा ठेवून त्या वस्तूला पाहसाल. बेसिक सेटअप समजला. आता पुढे सोर्समधून लाईट निघाली, सर्वात पहिले पडली ऑब्जेक्टिव्ह लेन्सवर, त्याच्यानंतर ती आतमध्ये ट्रॅव्हल करेल, इथं कुठंतरी भेटेल, म्हणजे हा असेल फोकस, आणि इथून ती लाईट ट्रॅव्हल करेल आणि आय पीसच्या मदतीनं तुम्हाला इमेज बनवून देईल. सेटअप समजला. आता पहा, लाईटनं जेव्हा अशी आली ती सरळ, मग हलकीशी बेंड झाली, पहा डायरेक्शन बदलली. काय झालं? रिफ्रॅक्शन. व्हेन द लाईट चेंजेस इट्स डायरेक्शन फ्रॉम वन मीडियम टू व्हाईल गोइंग फ्रॉम वन मीडियम टू अनादर, त्याला म्हणतात रिफ्रॅक्शन. चला जाऊ पुढे. ही ऑब्जेक्टिव्ह लेन्स, हा आय पीस. सोर्समधून अशी काहीतरी लाईट येत आहे. इथं कोणता तरी एखादा प्लॅनेट असेल, स्टार असेल, त्याच्यातून लाईट आली. लाईट लेन्समध्ये एंटर करेपर्यंत सरळ होती, कारण ह्या लेन्सच्या तिकडे सगळी हवा आहे, एकच मीडियम आहे एअर, तेव्हा ती आपली दिशा बदलत नाही आहे, सरळ आली. पण जशी लेन्समध्ये एंटर केली, ती गॅसमधून सॉलिडमध्ये आली, एअरमधून ग्लासमध्ये आली, म्हणजे गॅसियसमधून सॉलिडमध्ये आली. आता ती आपली हलकीशी डायरेक्शन बेंड करेल. पहा, ती लाईट सरळ होती, थोडी बेंड झाली, अशी इथं भेटली फोकस, आणि इथून पास करत आहे आय पीसमधून. क्लिअर. आता लाईटने आपली डायरेक्शन बदलली. परत एकदा ऐका, स्टार आणि प्लॅनेट खूप दूर असतात. खूप दूर असणाऱ्या वस्तूतून खूप कमी लाईट येते. त्याच्यातून जेवढी जास्त लाईट कलेक्ट करसाल, तेवढी इमेज ब्राईट आणि क्लिअर मिळेल. तर ऑब्जेक्ट पासून जास्तीत जास्त लाईट कलेक्ट करण्यासाठी ऑब्जेक्टिव्ह लेन्स ही आकारामध्ये मोठी असली पाहिजे. पॉइंट पहा, टू कलेक्ट द मॅक्सिमम अमाउंट ऑफ लाईट कमिंग फ्रॉम अ हेव्हनली ऑब्जेक्ट, द ऑब्जेक्टिव्ह लेन्स शुड बी मेड ॲज लार्ज ॲज. अर्थ याचा असा आहे, ऑब्जेक्ट खूप दूर असतो, त्याच्यापासून येणारी लाईट पहिलेच खूप कमी आहे, ती जास्त नाही आली तर तुम्हाला इमेज ब्राईट आणि क्लिअर मिळणार नाही. ऑब्जेक्टमधून आलेल्या लाईटला जास्तीत जास्त प्रमाणात कलेक्ट करायचं असेल तर ऑब्जेक्टिव्ह लेन्स आकारामध्ये मोठी असली पाहिजे. नेक्स्ट, light rays changes its direction as it enter the lens from the atmosphere. atmosphere म्हणजे गॅसेस, हवा, त्याच्यातून लाईट आली आणि लेन्समध्ये एंटर करत आहे. लेन्स बनलेली आहे काचापासून, ग्लासपासून, म्हणजे एअरमधून ग्लासमध्ये आली, म्हणजे रेअरमधून डेन्सरमध्ये आली. जेव्हा ती मीडियम बदलते तेव्हा आपली डायरेक्शन चेंज करते. अ लाईट रे चेंजेस इट्स डायरेक्शन ॲज इट एंटर्स द लेन्स फ्रॉम द ॲटमॉस्फिअर, आणि यालाच काय म्हणतात? रिफ्रॅक्शन. आणि जे ह्या प्रिन्सिपलवर काम करणारे टेलिस्कोप आहेत त्यांना ऑब्व्हियसली काय म्हणसाल? रिफ्रॅक्टिंग. सच टेलिस्कोप्स आर कॉल्ड रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप. आता याच्यामध्ये तुम्हाला काही चेंजेस पण करावे लागतात. पहा कसे. आता मी अशी इन्क्लाइंड लाईट आणली तर ती काय करेल? डायरेक्शन बदलेलं आणि इथं भेटेल. या दोन्ही रेज लेन्स आयपीसच्या बाहेरून चालल्या, मला वस्तू दिसणारच नाही. ती पाहायची म्हटली तर लेन्स आयपीसची लेन्स थोडी मोठी करावी लागेल, दिसेल. आता याच्यामध्ये आपण काही चेंजेस सुद्धा करू शकतो. क्लिअर. आता आपण पाहू रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोपचे काय डिसएडव्हान्टेजेस आहेत, याला वापरताना काय अडचणी तयार होऊ शकतात. डिसएडव्हान्टेजेस ऑफ रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप. नंबर 1, मी आता बोललो तुम्हाला की ऑब्जेक्ट खूप दूर आहे, त्याच्यापासून येणारी लाईट पहिलेच कमी आहे, ती जास्तीत जास्त कलेक्ट करण्यासाठी ऑब्जेक्टिव्ह लेन्सचा आकार मोठा असला पाहिजे. तो मोठा केला तर हा प्रॉब्लेम पहा काय होतो. इफ वी विश टू ऑब्टेन अ ब्राईट इमेज ऑफ अ सोर्स बाय कलेक्टिंग द मॅक्सिमम पॉसिबल लाईट फ्रॉम इट, द ऑब्जेक्टिव्ह लेन्स मस्ट बी मेड ॲज लार्ज ॲज पॉसिबल. ऑब्जेक्टपासून येणारी जास्तीत जास्त लाईट कलेक्ट करायची असेल तर ऑब्जेक्टिव्ह लेन्स ही आकारात मोठी बनवावी लागेल. पण ती मोठी बनवली की एक प्रॉब्लेम तयार होतो. जेवढी लेन्स मोठी तिला डिस्टॉर्ट होण्याचा धोका तेवढा वाढतो, तिचं वजन वाढते, असा टेलिस्कोप हँडल करणं डिफिकल्ट होते. However, it is very difficult to make very large lenses. लेन्स मोठी केली तर ती डिस्टॉर्ट होऊ शकते. पहा तिचा शेप थोडासा तुम्हाला बदललेला दिसला, याच्यामुळे तिचा फोकस पहा असा डिस्टर्ब होऊ शकतो. लार्ज लेन्सेस आर व्हेरी हेवी अँड टेंड टू गेट डिस्टॉर्टेड. मग आता मला सांगा, जास्तीत जास्त लाईट कलेक्ट करण्यासाठी ऑब्जेक्टिव्ह लेन्स मोठी ठेवावी लागेल. ती मोठी ठेवली तर तिचं वजन वाढून जाईल आणि असा टेलिस्कोप मॅनेज करणं डिफिकल्ट होईल आणि डिस्टॉर्ट होण्याचा धोका. नंबर 2, आता जर मी ऑब्जेक्टिव्ह लेन्स आणि आयपीसचे डायमेन्शन्स बदलले तर पहा काय होते. हा आहे तुमचा ऑब्जेक्टिव्ह लेन्स ही, आणि ही आहे आयपीस. आता याच्यामधून मी लाईट पास केली, सगळी लाईट इथं भेटत आहे आणि इथून आयपीसकडे ट्रॅव्हल करत आहे.
आता मी बोललो की जास्तीत जास्त लाईट कलेक्ट करण्यासाठी ऑब्जेक्टिव्ह लेन्स मोठी असावी. मग जर मी ऑब्जेक्टिव्ह लेन्सचा आकार वाढवला, ऑब्जेक्टिव्ह लेन्स पाहता ही आकारामध्ये थोडी वाढवली, दिसली मोठी होताना. आता इथून येणाऱ्या लाईट पहा, पहिले लेन्स वाढवायच्या पहिले फोकस इथं होता, इमेज मला तिथं दिसत होती. जसा मी लेन्सचा आकार वाढवला काय झालं पहा, हा फोकस जो इथं होता तो समोर शिफ्ट होईल. इथून आलेल्या लाईट कुठं भेटल्या, इथं भेटल्या. मग आता तर मला वस्तू क्लिअर दिसणार नाही. मग मला काय करावं लागेल, ही लेन्स पुढे सरकावी लागेल. टेलिस्कोपची ओरिजिनल लेंथ एवढी होती, आयपीस पुढे सरकला इथपर्यंत गेला तर काय झालं, लेंथ वाढली. जर तुम्ही ऑब्जेक्टिव्ह लेन्सचा आकार मोठा करसाल तर ओव्हरऑल तुमच्या टेलिस्कोपची लेंथ पण मोठी होईल. आणि मोठ्या लेन्सचा टेलिस्कोप हँडल करणं इझी की डिफिकल्ट, हा दुसरा डिसएडवांटेज. ॲज द ऑब्जेक्टिव्ह अँड आयपीस आर प्लेस्ड ॲट द अपोजिट एंड ऑफ द टेलिस्कोप, the length of the telescope also increases with increase in the size of lenses. लेन्सचा आकार वाढवसाल तर टेलिस्कोपची लेंथ सुद्धा वाढेल and it will become difficult to. नंबर 3, कलरचा एरर सुद्धा येऊ शकतो. थर्ड डिसएडवांटेज, कलरच्या एररला म्हणतात क्रोमॅटिक ॲबेरेशन. पहिले सिच्युएशन पहा, ही आहे आपली लेन्स, तिकडून येणारी लाईट अशी मी ड्रॉ केली. सगळ्या लाईट वेगवेगळ्या अँगलमध्ये बेंड होतात. लाल सर्वात जास्त, व्हायोलेट सर्वात कमी. तर पहा 3 अलग अलग कलर वेगवेगळ्या डायरेक्शनला बेंड झाले, त्याच्यामुळे त्यांचे फोकस पहा डिस्टर्ब झाले, 3 ठिकाणी भेटले. अशामुळे मला इमेज जी भेटेल ती अशी भेटेल, वर मला वेगळा कलर दाखवत आहे, खाली वेगळा कलर दाखवत आहे. मला हे नाही समजणार की रिअल कलर कोणता. तर कलरमधला एरर सुद्धा तयार होऊ शकतो ऑप्टिकल टेलिस्कोपमध्ये. अशा केसमध्ये आपण काय म्हणतो, क्रोमॅटिक. हा तिसरा साईड इफेक्ट म्हणू किंवा डिसएडवांटेज म्हणू ऑप्टिकल टेलिस्कोपचा. कन्सेप्ट समजला का? उद्याच्या क्लासमध्ये आपण डिस्कस करू रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप, त्यातले 2 प्रकार, कॅसेग्रेन अँड न्यूटॉनियन. लेक्चर समजलं? काही डाऊट?